भगवान श्रीकृष्ण हे हिंदूंचे आराध्य लाडके दैवत. म्हणूनच गोविंदा गोपाळाचा गजर करत त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. द्वापार युगाच्या शेवटी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी मथुरेच्या कारागृहात जन्माला आलेला श्रीकृष्णांचा जन्मदिवस जनमानसात नवचैतन्य आणणारा असतो. नमस्कार, मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. श्रावण महिन्यात येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. चौकात उंच दहीहंड्या बांधून त्या फोडून कृष्ण जन्माचा आनंद साजरा केला जातो. तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माची सुंदर पावन कथा. ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. पुन्हा ऐकाविषयी वाटणारी द्वापार युगातील ही कथा. त्यावेळी पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार जास्तच वाढले होते. तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे गेली. तिने आपल्यावर राक्षसांकडून होत असलेल्या अत्याचारांविषयी त्यांना सांगितले आणि मदतीसाठी विनवणी केली. तेव्हा ब्रह्मदेव श्री विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे. तेव्हा श्री विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी, राक्षसांच्या अत्याचारांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी मानव रूपात जन्म घेण्याचे ठरवले. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव होते कंस. कंस हा अतिशय अन्यायी व दुराचारी होता. तो प्रजेवर खूप अन्याय अत्याचार करायचा. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या जन्मदात्या पित्याला म्हणजे राजा उग्रसेन यांनाही बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते आणि स्वतःच मथुरेवर राज्य करू लागला होता. ज्यावेळी कंसाने राजा उग्रसेन यांना कारागृहामध्ये डांबून ठेवले, त्यावेळी राजा उग्रसेन त्याला म्हणाले होते की एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्कीच भरेल. तू माझा मुलगा आहेस याची मला खंत वाटते. या कंसाला एक बहीण होती. तिचे नाव होते देवकी. ती अतिशय सुंदर व सुस्वभावी होती. ती कंसाची लाडकी बहीण होती. कंसाने आपल्या लाडक्या बहिणीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराबरोबर मोठ्या थाटामाटात करून दिले. कंसाचं आपल्या बहिणीवर इतकं प्रेम होतं की तिची पाठवणी करताना तो स्वतः तिच्या रथाचा सारथी बनला आणि तिला तिच्या सासरी नेऊ लागला. पण तेवढ्यातच आकाशातून एक आकाशवाणी झाली, हे कंसा, ज्या बहिणीवर तुझे नितांत प्रेम आहे, तिची पाठवणी करण्यासाठी तू स्वतः तिच्या रथाचा सारथी बनला आहेस, तिचा 8वा पुत्रच तुझा काळ बनेल. ही आकाशवाणी ऐकताच कंस अत्यंत क्रोधित झाला. त्याने तात्काळ वासुदेवाचा वध करण्याचे ठरवले. तेव्हा भयभीत झालेल्या देवकीने कंसाला विनवणी केली की कृपा करून माझ्या नवऱ्याला मारू नकोस. मी तुला वचन देते की माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करेन. देवकीची ती आर्त विनवणी ऐकून कंसाने वासुदेवाला अभय दिले. पण त्या दोघांनाही तो मथुरेत घेऊन आला आणि अतिशय कडक बंदोबस्तात कारागृहातील कोठडीमध्ये कैद केले. अर्थात ही सगळी भगवान श्रीकृष्णांचीच लीला होती. काही वेळाने देवर्षी नारद कंसाकडे आले आणि म्हणाले, हे कंसा, 8वी गर्भधारणा कोणती असेल हे तुला कसं कळेल? तेव्हा तू सावध राहा. नारद मुनींच्या ह्या वचनाने संभ्रमित झालेल्या कंसाने देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकण्याचे ठरवले. प्रत्येक वेळी देवकीच्या प्रसूतीनंतर कंस कारागृहात जाऊन तिच्याकडून बाळ हिसकावून घेत असे आणि हातात गोल गोल फिरवत कारागृहांच्या भिंतीवर आपटून त्यांना ठार मारत असे. असे करत करत कंसाने एकामागून एक देवकीच्या 7 मुलांचा निर्दयपणे वध केला. शेवटी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यांचा जन्म होताच कारागृहातील त्या काळोख्या कोठडीत सर्वत्र प्रकाश पसरला. वासुदेव देवकीसमोर शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुजाचे नारायण प्रकट झाले आणि म्हणाले, मी बालकाच्या रूपात तुमच्या पोटी जन्म घेतला आहे. हे वासुदेवा, तू लगेच मला गोकुळात नंदाघरी घेऊन जा आणि त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला कंसाकडे घेऊन ये. जेव्हा कृष्ण जन्म झाला तेव्हा काय आश्चर्य घडले. कोठडीच्या बाहेर बंदोबस्ताला असलेले सेवक गाढ झोपेत गेले. कारागृहातील कोठडीची कुलपे आपोआप उघडली. वासुदेवाच्या हातापायातील बेड्या निखळून पडल्या. कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेव गोकुळाकडे निघाला. वासुदेव जेव्हा यमुनाकाठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आला होता.
परंतु त्याला काहीही करून कृष्णाला वाचवायचे होते. म्हणून कशाचीही पर्वा न करता वासुदेव दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रामध्ये चालू लागला. आणि काय आश्चर्य, बाळकृष्णाच्या पायाला नदीचे पाणी लागताच पाण्याची पातळी आपोआप कमी झाली. इतकेच नव्हे तर शेषनागाने बाळकृष्णावर आपली फणा धरली आणि पावसाच्या पाण्यापासून त्यांचे रक्षण केले. जेव्हा वासुदेव नंदाघरी पोहोचला तेव्हा यशोदेने नुकतंच एका मुलीला जन्म दिला होता. देवांच्या आज्ञेप्रमाणे वासुदेवाने त्या मुलीला अलगद उचलून त्या जागी कृष्णाला ठेवले. वासुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे परतल्यावर सर्व पूर्ववत झाले. देवकी आणि वासुदेवाला वाटले की कंस काही या मुलीला मारणार नाही, कारण आकाशवाणीनुसार आपला 8वा पुत्र त्याचा वध करणार होता. पण ही तर मुलगी आहे. परंतु निर्दयी कंसाने मृत्यूच्या भयाने त्या मुलीलाही सोडले नाही. तिलाही तसेच गरगर फिरवत कारागृहाच्या भिंतींवर आपटून मारून टाकले. त्याच वेळी पुन्हा आकाशवाणी झाली, हे कंसा, तुझ्या काळाने म्हणजे देवकीच्या 8व्या पुत्राने कधीच जन्म घेतला आहे. तुझा अंतकाळ आता जवळ आला आहे. देवकी आणि वासुदेव यांच्या 8व्या पुत्राचा म्हणजे कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला. हा विशेष दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या बाळकृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक राक्षसांना पाठवले, पण श्रीकृष्णाने अनेक लीला करून त्या सर्वांना मारून टाकले. पुढे मोठे झाल्यावर कृष्णाने कंसाचा वध करून राजा उग्रसेन यांना गादीवर बसवले आणि आपल्या मातापित्याची म्हणजे देवकी आणि वासुदेवाचीही सुटका केली. तर मित्रमैत्रिणींनो, तिमिरातून तेजाकडे, नैराश्येतून उत्साहाकडे आणि अन्यायातून न्यायाकडे नेणारी श्रीकृष्ण जन्माष्टमीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.